झाला आता गुजरातचा जादूगर येतोय गोलंदाजीसाठी। गेली कित्येक वर्ष आपल्या फिरकीच्या तालावर भल्या भल्या फलंदाजांना नाचवणारा नाझीम गुल्ली। पहिला बॉल टप्पा पडतोय, पुन्हा एकदा गर्रकन गिरकी घेत असताना मध्ये आपल्याला पाहिला मिळतं टीम रायगडसाठी अजित मोहिते, थॉमस डायस। पहिला बॉल टप्पा पडतोय, गर्रकन गिरकी घेत फलंदाजाची फिरकी घेत ओव्हर आहे त्याच्यामध्ये। यावेळेला पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं, जादूगाराने जादू दाखवली, जबरदस्त कौशल्य आहे। यावेळेला चांगला बॉल या म्हणजे वेगवान टाकला, मागे बॉल जर पाहिलं तर थोडासा पाठी टाकला, सिद्ध करून दाखवतायत मॅन फ्रॉम अंधेरी DN नगर मुंबई अनिकेत सानप। याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे, टप्पा पडल्यानंतर बॉलने पुन्हा एकदा गर्र 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 थॉमस। हो, पहिला बॉल वेगात टाकण्याचा, ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच झालाय। वाकई में काम में आ सकता है। स्कोर 8 विदाउट लॉस, सेकंड ओवर। थॉमस याही वेळेला तेच पाहायला मिळते, थोडासा कमी गतीने याही वेळेला तेच पाहायला मिळालं। खूप चांगला चेंडू, म्हणजे मोठ्या फटक्यापासून फलंदाजांना वंचित ठेवणं सोपी गोष्ट नाहीये आणि ते करतायत त्यांचे जादूगार, परंतु काही बॉल वेगात देखील टाकतायत आणि यावेळेला अनिकेतकडे ही अस्त्र आहे, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळाले। डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला देखील लाजवाब गोलंदाजी करणारी आहे जादूगाराने, जादू आणि जादूगाराचं नाव आहे अनिकेत सानप। लोग ऐसा कर पाते, देखिए ए उछाली। यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनला बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय। जो जोखड होता ना पहिला बिगिट करण्याचा प्रयत्न फसलाय, बॉल हवेत। अजितचा संयम या ठिकाणी नक्कीच तुटला आणि त्यानंतर फलंदाज चक्रावून जात असेल, कधी बॉल येणार आणि कुठे वळणार। यावेळेला थोडासा वेगात होता, फ्लिक केलं मनगटाच्या साह्याने, मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळलं, 1 रन त्या ठिकाणी विरुद्ध थॉमस। परंतु यावेळेला चांगल्या टप्प्यावर बॉल होता, त्याला खेळलं ऑनसाइडच्या दिशेने, तिकडे आहेत अशरफकडून मात्र चेंडूची फेक केली जाते। एकाच रनवर समोर लक्ष आलं तर मॅच मध्ये मजा येईल। रन झाले 17, 2 विकेट गमावल्यानंतर 17 लॉस ऑफ 2 विकेट। फटका हवेत आहे, फिल्डर धावतायत अनिकेत, बॉल पर्यंत पोहोचू शकणार नाहीत, 1 रन इथे कंप्लीट होते। यावेळेला थोडासा वेगात, परंतु पहा काय गोलंदाजी केली जाते। केले ते नंतर सांगेन बॉल तयार। या वेळेला खूप चांगली बॉलिंग, आणखीन एक डॉट बॉल आणि त्याचे अनेक रेकॉर्ड आहेत। साऊथ आफ्रिकेमध्ये खेळत असताना खूप चांगली बॉलिंग त्यांनी केलेली आहे आणि नाझीमने 70 लॉकडाऊन गपशपमध्ये एक किस्सा सांगितला होता, त्याने जर ती त्यावेळेला बॉर्डर क्रॉस केली असती तर आज तो झिम्बाब्वेचा इंटरनॅशनल खेळाडू राहिला असता, असा नाझीम गुल्ली आहे। आणखीन एक वेगवान बॉल, पुन्हा एकदा टर्न विथ बाउन्स दोन्ही मिळालंय आणि थॉमस नाझीम गुल्ली हल्ला बोल बॉलिंग करत असताना विरोधी टीमला परास्त करण्याचा नाझीम गुल्लीचा वेग होता। बॉल हवेत आहे, हुक करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला खेळाडू आहे नाझीम गुल्लीच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट। बॅट्समन पंकज जाधव बॅक टू दी पॅव्हिलियन, 12 बॉल मध्ये 39 रनची आवश्यकता। टीम हा सामना चुकू नका। नाझीम तयार, फुलर लेनचा बॉल होता, थॉमसने उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने, डीप मध्ये फिल्डर आहेत, एका टप्प्यावर बॉल उचलण्याचा प्रयत्न, दुसऱ्या रनचा प्रयत्न, थ्रो थोडासा खराब, मागे फेकला होता नाझीमच्या बॉल, तोपर्यंत 2 रन मिळतात। चांगली बॉलिंग, 14 बॉल 39, स्वीप करण्याचा प्रयत्न, थॉमसची दांडी गुल, बॅट्समन आउट आणि नाझीम गुल्लीचं सेलिब्रेशन पहा। हा आहे अनुभव यशाची शिदोरी, अनुभव अध्यापकाचं काम करतो आणि तेच इथे दाखवत असताना नाझीम गुल्ली, मॅन फ्रॉम गुजरात।